नमस्कार, आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत हिरव्या मसाल्याचे तंगडी चिकन। हिरव्या मसाल्याचे तंगडी चिकन बनवण्यासाठी आम्ही हे तंगडी चिकन आणलेले, ते तंगडी चिकनचे पीस घेतलेले आहेत। कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण, शेंगदाणे, मीठ, जिरे, दही, तेल, तेजपान, लिंबू। पण चिकनचे पीस धुवून घ्यायचे। चिकनचे लेग पीस आहेत, हे तंगडी चिकनचे पीस म्हणतात त्याला। हे पीस स्वच्छ धुवून घ्यायचे। हे पहा, एकदम छानपैकी मस्त असे धुवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यावर जी घाण वगैरे लागलेली असेल ती निघून जाते सर्व। हे बघा, आपण आल्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत, लसूण पण घेतलेले आहे त्याच्यामध्ये। आपण याची पेस्ट तयार करून घ्यायची। आता आपण खलबत्त्यातच पेस्ट तयार करणार आहे। ही पेस्ट आपल्याला चिकनच्या तुकड्यांना लावायची आहे। हे बघा, आपले आले लसूणची पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण त्याच्यातच थोडेसे भाजून साल काढलेले शेंगदाणे ते पण थोडेसे आरबट कुटून घेणार आहे। आलं लसूणची पेस्ट तयार झालेली आहे। आपण हे पीस घेणार आहे, एका वाडग्यामध्ये काढून घ्यायचे। आता ही जी पेस्ट केलेली आहे आपण आलं लसूणची, आणि थोडेसे शेंगदाणे पण आरबट दळलेले ते पण टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये। दळलेले नाही, सॉरी, कुटलेले। चवीनुसार मीठ, आणि हे आपण सर्व व्यवस्थित त्याला चोळून घ्यायचे। हे बघा, आपले लेग पीसला आलं लसूण शेंगदाण्याची पेस्ट लावून झालेली आहे। आता आपण थोडा वेळ झाकून ठेवू, आणि नंतर आपण कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट पाट्यावर तयार करून घेऊ। चला, आपण आता पाट्यावर वाटण तयार करून घ्यायचे। आधी हिरवी मिरची वाटून घेऊ। वाटली जात नाही म्हणून आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचे, आणि मग मिरची वाटायची, म्हणजे मिरची आपली पटकन वाटली जाते। मिरची वाटून झालेली आहे। आता त्याच्यामध्ये आल्याचे आणि लसणाचे तुकडे वाटून घ्यायचे। आता शेंगदाणे पण घ्यायचे, त्याच्यामध्ये शेंगदाणे पण वाटून घ्यायचेत आपल्याला। आपण कोथिंबीर राहिलेली ती पण वाटून घेऊ। आपण कोथिंबीर जास्त घ्यायची, कारण आपण दुसरे मसाले कोणतेच टाकणार नाही, म्हणून हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं जास्त प्रमाण घेतलेले आपण। कारण आपली रेसिपी ही हिरव्या मसाल्याची रेसिपी आहे, म्हणून आपण हिरवी मिरची कोथिंबीर जास्त प्रमाणात घेतलेली आहे। हे बघा, आपलं वाटण छानपैकी तयार झालेले। आता आपण ते बाउलमध्ये काढून घ्यायचे। बघा, हिरवगार किती छान दिसते, कारण आपलं चिकनच आज हिरव्या मसाल्यातले। लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरचं वाटण तयार झालेले, त्याच्यामध्ये दही टाकून घ्यायचे, कारण आपण दही टाकून ती पेस्ट तयार करणार आहे। एवढे 2 चमचे आम्ही दही टाकलेले, त्याच्यामध्येच थोडंसं तेल पण टाकायचे। मीठ आम्ही वाटणामध्ये घेतलेलं होतं, त्याच्यामुळे मीठ टाकणार नाही आहे, कारण पीसला पण आम्ही मीठ लावलेले, आणि याच्यात पण मीठ आहे, त्याच्यामुळं मिठाचं प्रमाण कमीच करणार आहे, आता टाकणार नाही आहे। आता ही चांगल्यापैकी पेस्ट तयार करून घ्यायची, एकत्र करून एकजीव। चूल छानपैकी पेटलेली आहे, चुलीवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकून घेऊ। हे पाय, मोहरीचं तेल आहे, त्याच्यात मध्ये चिकन बनवणार आहे आम्ही आज। तेल थोडंसं तापून देऊ आपण। बघा, आपलं तेल तापलेले, थोडेसे जिरे टाकून घ्यायचे, 2-3 तेजपान टाकायचे। हे पहा, छानपैकी लाल झालेले ते। आता आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट टाकून घ्यायची। आता ही पेस्ट आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे।
म्हणजे त्याच्यात पाण्याचा जो अंश आहे तो सर्व निघून जाईल. हे बघा आपला मसाला परतून झालेला आहे, तेल पण सुटायला लागलेले. आपण चिकन पीस जे आलं लसूणची शेंगदाण्याची पेस्ट लावून ठेवलेली होती ते टाकून घ्यायचे. छानपैकी आता आपण वाफेवर करून घेणार आहे. हे मीठ आम्ही 2 वेळा टाकलेले, त्याच्यामुळे मिठाची आवश्यकता नाही आहे टाकायची. बघा किती छान आहे. आपण नेहमी काळ्या मसाल्यातलं लाल मसाल्यातलं पांढरा रस्सा वगैरे खातो. आज आम्ही हिरवं पद्धतीचं चिकन बनवलेले. आपल्याला ही रेसिपी नक्की आवडेल. आपण ट्राय करून बघा ही रेसिपी. आपण आता याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे आणि वाफेवरच शिजून देणार आहे. चिकनचे पीस टाकून झालेले आहेत. आपण आता त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि थोड्या वेळ वाफेवरच आपण चिकन शिजवून घेणार आहे. हिरव्या मसाल्याचं चिकन शिजले की नाही बघून घेऊ. त्याच्यावरचं ताट काढून घेऊ. हे बघा छानपैकी शिजलेले. बघा मस्त झालेले आपलं चिकन. हिरव्या मसाल्यातलं चिकन आपण नक्की करून बघा. काळ्या मसाल्यातलं लाल मसाल्यातलं आपण नेहमी करतो. हिरव्या मसाल्यातलं करून बघा तुम्ही. किती छान दिसते, चव पण छान दिसते. म्हणजे वासच खूप सुटलेला आहे. चव नाही घेतली आम्ही पण वास छान सुटलेला आहे. बघा हिरव्या मसाल्याचं तंगडी चिकन किती छानपैकी तयार झालेलं आहे. आमची ही नवीन रेसिपी आहे. आपण काळ्या मसाल्यात लाल मसाल्यात पांढरा रस्सा तांबडा रस्सा कायम बनवतो. हे चिकन तुम्ही करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे. करायला पण छान आहे, खायला पण छान आहे. आपण नेहमी करून बघा. आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.